हॅलो नमस्कार फ्रेंड्स, क्रिएटिव्ह प्रांजल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार, तर त्या तिसऱ्या गुरुवारच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। श्री गुरुदेव दत्त। तर दत्त जयंतीच्या दिवशी मला दत्तगुरूंनी जो काही एक संकेत दिलेला आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। मी फर्स्ट टाइम आज कॅमेऱ्यापुढे आलेले आहे बोलायला, त्यामुळे मला सवय नाही अशी बोलायची, पण मला जसं जमेल तसं मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते। तर दत्त जयंती होती त्या दिवशी, म्हणजे डायरेक्ट मुद्द्यावरतीच येते। त्या दिवशी दत्त जयंती होती, उपवास होता घरात सगळ्यांना, खिचडी केली होती, मुलगी स्कूलला गेली होती आणि आम्ही जर सकाळी चहा पीत बसलो होतो तर आमचा विषय चालला होता की आपल्या चॅनलबद्दल, की आपल्या चॅनल आपण ॲक्च्युली हा चॅनल आम्ही आमच्या मुलीसाठी सुरू केला। तिची खूप इच्छा होती खूप दिवसापासून की मला चॅनल सुरू करून द्या, तिला व्हिडिओज काढायला, शॉर्ट्स काढायला खूप आवडतात। तर ती इन्स्टावरती वगैरे शॉर्ट्स बनवते, तर मला यूट्यूबवर शॉर्ट्स बनवायची अशी तिची इच्छा होती, पण तिचे पप्पा तर नाही म्हणत होते, पण शेवटी तिच्या हट्टाखातर मी म्हटलं की ठीक आहे बाबा, आपण तिला देऊया चॅनल ओपन करून। तर आम्ही चॅनल ओपन करून दिला तिला, पण तिचं स्कूल असतं, ती ऑलरेडी 7वीला आहे, फक्त छोटी आहे ती अजून खूप। तर तिची शाळा असते आणि त्यातून तिचं प्रोजेक्ट असतात, तर तिला सकाळी 7 वाजता ती स्कूलमध्ये जाते, तर दुपारी 4 वाजता येते। कधी जर तिच्या खो खोची प्रॅक्टिस असेल तर ती संध्याकाळी 6 वाजता येते, तिचा अभ्यास असतो, त्यामुळे तिला कंटिन्यू व्हिडिओज शॉर्ट्स अपलोड करायला नाही जमत। तर मग काय करायचं, तर मिस्टर मला म्हटले की तू का नाही तुझ्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करत, की तुला एवढं छान जर रेसिपीज करते, तू एवढं छान स्वयंपाक करतेस, तर छान स्वयंपाक करते म्हणजे मी शेतकरी कुटुंबातली आहे, त्यामुळं आई कंटिन्यू लहानपणी शेतात असाय, म्हणजे मी लहान होते त्यावेळेस आई कंटिन्यू शेतात काम असायचं, शेतकऱ्याचं काम माहितीच आहे, तर आई शेतात असायची कंटिन्यू। तर शाळेतून आल्यानंतर मला स्वयंपाकाची करावा लागायचा, म्हणजे 7वी 8वीपासून मी अगदी पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा मी स्वतः बनवते, कारण मला बहीण नाही आहे, 2 भाऊ आहेत मला, आणि आई कंटिन्यू शेतात असायची, शेतात काम असायचे आईला, तर मग त्यामुळे मला घरी स्वयंपाक बनवावा लागायचा। त्यामुळं जे चव आपण जे म्हणतो की हातामध्ये जी चव मुरलेली आहे, तर तशा पद्धतीने एक चव साधारण माझ्या हाताला आहे असं म्हणणं आहे। म्हणजे मिस्टरांचे मित्र बऱ्याच वेळा कॉम्प्लिमेंट देतात की वहिनी खूप छान बनवतात स्वयंपाक, किंवा मुलीसुद्धा ज्यावेळेस मी टिफिनला वेगवेगळं काही बनवून देते त्यावेळेस तिचे फ्रेंड्ससुद्धा तिला बऱ्याच वेळा सांगतात की तुझी मम्मी खूप छान बनवते, तुझी मम्मीने हे खूप छान बनवलं होतं, तुझी मम्मी ते खूप छान बनवलं होतं। तर असं असताना मग तू का नाही रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करत, तर मग म्हटलं ठीक आहे। तर मी रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली, एक 4-5 व्हिडिओज अपलोड केले असतील मी, जास्त व्हिडिओज नाही अपलोड केले, म्हणजे जस्ट 1 महिना झाला आम्हाला चॅनल सुरू करून, जास्त दिवस नाही झाला, मी नवीन यूट्यूबर आहोत। तर मी रेसिपीचे काही 4-5 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर काही शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत। तर जे शॉर्ट्स अपलोड केले तर त्याला बऱ्यापैकी छान असा रिस्पॉन्स आला, म्हणजे 3K किंवा 5K 1K, म्हणजे Kमध्ये व्ह्यूज आले त्याला, छान लोकांना तो आवडला, शॉर्ट्स आहेत ते आवडत आहेत। पण ज्या काही मी रेसिपीच्या किंवा जे काही व्हिडिओज अपलोड केले तर व्हिडिओजला म्हणावं तसं काही लोकांचा व्ह्यूज आले नाही, म्हणजे एक 10, 20, 30 असे व्ह्यूज यायचे। तर व्ह्यूज येत नाही आहेत, लोकांना आवडत नाही याचा अर्थ असा होतो। तर मी यांना तेच म्हणत होते त्या दिवशी की मग मी व्हिडिओज रेसिपीचे व्हिडिओज वगैरे नाही बनवत, की जे शॉर्ट्स वगैरे लोकांना आवडत आहेत तर शॉर्ट्स वगैरे टाकूयात, व्हिडिओज किंवा ब्लॉग वगैरे जे असतील ते टाकूयात, मी रेसिपीचे व्हिडिओज नाही बनवत म्हणून। पण ते मला म्हणत होते की तू म्हणजे हा नको माणूस कशाला, तू जस्ट अजून महिना पण झाला नाही आपण चॅनल सुरू केलेला, तर हळूहळू लोक पाहतील, लोकांना आवडेल, तू बनव। तर असंच आमचं डिस्कशन चालू होतं। तर म्हटलं बघूयात आता काय करायचं, म्हणजे कन्फ्युजन होतं। तर मी दत्तगुरूंना म्हटलं की बाबा दत्तगुरू महाराज तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा, म्हणजे मला काहीतरी संकेत द्या असा की मला कळेल की मी पुढे काय करायला पाहिजे, काय करावं ते। तर म्हणजे मी जॉब करत होते अगोदर, तर माझं बाळ लहान आहे, तर त्यामुळे जॉब करू शकत नाही, आणि लहान मुलगी होऊन रेसिपीज वगैरे सुद्धा शूट करणं किंवा रेसिपीज बनवणं सुद्धा तसं खूप डिफिकल्ट आहे, कारण ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांना तर ते म्हणजे त्याचा अनुभव असेलच, आणि माझा मुलगा तो ऑलरेडी खूप खूप कडकड आहे, त्याच्यावर खूप लक्ष द्यावं लागतं।
तर त्याला पाहून व्हिडिओज शूट करायचे, त्याच्यात एडिटिंग जे असेल किंवा त्याला नंतर साऊंड वगैरे लावते मी, कारण तो जर जागा असेल तर त्याला नाही मला साऊंड लावून व्हिडिओ शूट करता येत. किंवा मग तो जरी झोपलेला असला तरी जर मी बोलले मोठमोठ्याने बोलून जर मी शूट करत असेल तर तो लगेच आवाजाने उठतो, त्यामुळं मला नंतर साऊंड लावावा लागतो. तो जागा असताना पण मला नाही जमत आणि तो झोपलेला असताना पण मला म्हणजे जमत नाही, तरी पण मी एक प्रयत्न करते बनवण्याचं. तर असं 4-5 व्हिडिओ मी बनवले, पण जर व्ह्यूज येत नाही आहेत तर मग एवढी मेहनत घेऊन काय फायदा, असं म्हणजे मला वाटत होतं. तर मग काय करायचं असं चाललं होतं. तर एक 10-20 व्ह्यूज यायचे, ते पण अगदी आपण जे व्हॉट्सअपच्या ज्या स्टेटसवरती वगैरे जर लिंक ठेवली तर ते जे आपले फ्रेंड्स लोक आहेत तर ते पाहतात. तर त्यांनी पहिल्यांदा 10-20 ती सगळी 100च्या आतमध्येच माझे व्ह्यूज आहेत व्हिडिओजला. तर म्हटलं बघूयात. तर दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी साधारणपणे आमचा सकाळचा विषय झाला आणि दुपारी 3 वाजता मी जस्ट निवांत बसले होते, बाळ झोपलं होतं. तर माझ्याकडे एक पोहा चकलीचा जो व्हिडिओज होता तो अपलोड करायचा राहिला होता माझ्याकडे. तर म्हटलं चला पुढे करू न करू पण जो आत्ता जो केलेला आहे शूट तर तो तरी आपण अपलोड करूयात. तर मी व्हिडिओज अपलोड केला असताना 3 वाजता आणि त्याच्यानंतर ना मग आमची दत्त जयंती होती, त्यामुळे मग आम्हाला मंदिरात जायचं होतं बाहेर. तर मग आम्ही आवरलं आणि मंदिरात गेलो. तर साधारणपणे बराच वेळ म्हणजे कीर्तन वगैरे होतं मंदिरामध्ये, छान असं म्हणजे दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला. तर बराच वेळ गेला आमचा तिथे. तर 10-10:30 वाजले असते ना मला घरी यायला. तर आल्यानंतर जस्ट झोपताना एक फोन बघायचा म्हणून मी पाहिलं. मला माहिती होतं काही जास्त काही व्ह्यूज आलेले नसतील आणि एक 10-20 तरी आलेत का किंवा पाहावं म्हणून मी जस्ट फोन हातात घेतला, ऑन केला, पाहिलं. तर व्ह्यूज मला दिसले पहिल्यांदा एक पाहिलं. तर मिस्टरांना म्हटलं मी आज दुपारी 3 वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत एकच व्ह्यू आला आहे. तर मला ठीक आहे काही नाही म्हणते, तू प्रयत्न करत राहा, होईल, लोक पाहतील, बनवतील, त्यांना आवडेल आणि मग पुढे कंटिन्यू तू करू शकतेस, तू हार नको माणूस. पण जस्ट मी ट्रॅक केलं आणि मग नंतर मला असं काहीतरी वेगळं जाणवलं की काहीतरी, म्हणून मी पुन्हा तिथे आले रेसिपीवरती. तर तिथं 1च्या पुढे के होता. तर 1,000 व्ह्यूज माझ्या त्या दिवशी दुपारी 3 वाजता अपलोड केलेल्या चकलीच्या रेसिपीला 1,000 व्ह्यूज आले होते रात्री 10:30 वाजेपर्यंत. तर म्हणजे माझा अक्षरशः विश्वास बसत नव्हता, जे अंगावरती काटा आला अक्षरशः माझ्या. जे गुरुदत्त माऊलींचीच कृपा किंवा त्यांचा जो संकेत म्हणावा लागेल मला हा, की बाबा नाही तू पुढं कर कंटिन्यू याच्यामध्ये. तर गुरु माऊलींनी मला हा संकेत दिलेला की 1K, मला म्हणजे एवढं मला शब्दात सांगता येत नाही मला त्यावेळेस, तो एवढा आनंद झालेला आणि एवढं म्हणजे गुरुमाऊलींचे कसं धन्यवाद करू हे कळत नव्हतं. पहिल्यांदा व्हिडिओचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो रिस्पॉन्स आला, जे लोकांनी पाहिलं, त्यांना आवडलं. तर म्हणजे तुम्ही पाहू शकता मी वाटल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या चॅनलची लिंक टाकेल. तर तुम्ही पाहू शकता माझ्या आधीच्या व्हिडिओज, म्हणजे 1 महिना वगैरे होऊन गेले त्यावेळेस जे मी टाकलेले आहेत व्हिडिओज, तर त्याचे व्ह्यूज तुम्ही पाहू शकता आणि चकलीचा व्ह्यूज आहे तर पाहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये जे काय आहे ते रिअल सांगते मी तुम्हाला. जो अनुभव मला म्हणजे महाराजांनी दिलेला आहे, जे गुरुदत्त माऊलींनी मला जो दिलेला आहे तो फक्त तुमच्याबरोबर मी शेअर करते. आणि आजच सकाळी पण मी एक गुरुमाऊलींचा एक व्हिडिओ जस्ट शॉर्ट अपलोड केला. तर त्याला सुद्धा एक सकाळी 8 वाजता अपलोड केला असेल, तर आज दुपारी 1 वाजलेत आता. तर 1 वाजेपर्यंत 2K पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत. तर माऊलींचा आशीर्वाद आहे, गुरुदत्तांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती. तर तुमचं पण प्रेम असू द्या तुमच्यासाठी. आता इथून पुढे मग मी ठरवले की चला छान छान व्हिडिओज रेसिपीचे असतील किंवा ब्लॉग असतील किंवा शॉर्ट्स असतील तर तुमच्यासाठी ते अपलोड करायचे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज शॉर्ट्स आवडले तरच तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओज नाही आवडले तर अजिबात सबस्क्राईब करू नका, लाईक करू नका, कारण तर आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपण म्हणजे कधी करू नये किंवा करू नका असं मी तुम्हाला सांगेन. पण जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर
हक्काने सांगते की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे अजिबात जायचं नाही आहे. आणि तुमच्या या बहिणीला छान असा सपोर्ट करा जो आता करताय तसाच. आणि अपेक्षा करते इथून पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडतील म्हणून. तर म्हणजे मला खरंच आता काय बोलावं कळत नाही आहे. खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे एक 10-20 व्ह्यूजवरून डायरेक्ट Kमध्ये व्ह्यूज आले. तर आणि अजूनही येत आहेत. तर त्या व्हिडिओजला अजूनही येत आहे, व्हिडिओज येत आहेत. माझं बाळ उठलं मध्येच माझ्या आवाजाने. तर नेहमी असंच होतं व्हिडिओ शूट करताना. तर सबस्क्राईबसुद्धा म्हणजे जास्त नाही येतं, जस्ट नवीन चॅनल आहे त्यामुळं एक 100-150च्या आसपास सबस्क्रायबर आहेत. आणि ते पण वाढत नव्हते जास्त. तर एक 2-3 दिवसापासून जेव्हापासून दत्त जयंतीच्या नंतर ना रोज 10-20 सबस्क्राईबसुद्धा माझे वाढत आहेत. तर खूप छान वाटतं ज्यावेळेस असं सबस्क्रायबर वाढत असतात त्यावेळेस समोरच्याला सुद्धा जे आपण मेहनत करून जे व्हिडिओज वगैरे बनवतो जो एवढं, तर समोरच्याला सुद्धा जर सबस्क्रायबर वाढतात, ज्यावेळेस व्ह्यूज वाढतात, तर त्यावेळेस सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, एक उत्साह होतो, एक प्रोत्साहन मिळतं की बाबा हां आपलं आवडते सगळ्यांना तर आपण करूयात. तर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच. गुरुदत्त माऊली तर आहेतच, त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्यावरती. आणि तुमचंसुद्धा प्रेम राहू द्या. आणि असेच माझे सबस्क्राईब करत जा माझ्या चॅनलला, लाईक शेअर करा आवडलं तर. आणि थँक्यू सो मच. जय गुरुदेव दत्त. गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.